नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. धोंड्याचा महिना अधिक मास. या अधिक मासामध्ये जावयाला, लेकीला वाण काय द्याल, त्यांना भेटवस्तू काय द्याल, या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात सणवारांना जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्व आहे ते म्हणजे पवित्र अधिक मासाला. आणि 2026 साल तर आपल्या सर्वांसाठी भाग्याचं ठरणार आहे, कारण याच वर्षी हा पुरुषोत्तम मास म्हणजे आपला लाडका धोंड्याचा महिना येत आहे. हा काळ म्हणजे नुसते सण साजरे करण्याचा महिना नाही, तर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं नशीब पालटण्याचा हा सुवर्ण काळ आहे. पण भक्तांनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा, आपण सर्वजण मुली आणि जावयाच्या सुखासाठी धडपडत असतो. अधिक मासात जावयाला वाण देण्याची आपली जुनी परंपरा आहे. पण आजकाल आपण काय करतो? केवळ सोन्या चांदीच्या वस्तू, महागडे कपडे किंवा पैशांच्या मागे धावतो. पण तुम्हाला खरंच वाटतं का की केवळ सोन्याने जावयाचं नशीब बदलेल? मुलीचं नाही. शास्त्रानुसार अशा काही गुपित गोष्टी आहेत ज्या सोन्याहूनही लाख पटीने मौल्यवान आहेत. आज मी तुम्हाला अशा या 3 विशिष्ट वस्तू सांगणार आहे, ज्या अधिक मासात तुम्ही तुमच्या जावयाला भेट म्हणून दिल्या तर तुमच्या जावयाची प्रगती तर होईलच, पण तुमच्या लेकीचा संसार इतका सुखाचा होईल की तिला कधीच कशाची कमतरता भासणार नाही. भक्तांनो, यातली तिसरी वस्तू जर इतकी शक्तिशाली आहे की तिचं महत्त्व ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ती वस्तू कोणती आणि ती देण्याची योग्य पद्धत काय, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला असे नवीन विषय तुमच्यापर्यंत आणायला प्रोत्साहन मिळतं. तर भक्तांनो, आजचा आपला हा विषय म्हणजे धोंड्याचा महिना. धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण लेकीला आणि जावयाला काय काय द्यायचं आहे ते सगळं आपण इथे बघणार आहोत. त्याआधी कमेंटमध्ये बॉक्समध्ये श्रद्धा आणि उपस्थिती दर्शवणारी श्री स्वामी समर्थ, ओम गणपते नमः आणि ओम भगवते नमः वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमची एक छोटीशी कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घेऊन येऊ शकतो. चला मग जाणून घेऊया ही मौल्यवान 3 वस्तूंबद्दल. सगळ्यांनो, आपल्या मनात नेहमी प्रश्न येतो की हा अधिक मास नक्की येतो तरी कुठून? तर पहा, सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यातला जो 10-11 दिवसांचा फरक असतो तो भरून काढण्यासाठी तर 3 वर्षांनी हा जास्तीचा महिना येतो, तोच हा अधिक मास. ह्या महिन्यात कोणीही स्वामी नसल्यामुळे हा महिना मलमास म्हणून ओळखला जाऊ लागला होता. पण भगवान श्री विष्णूंनी या स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम मास. म्हणूनच या महिन्यात केलेल्या विष्णू पूजेला आणि दानाला अनंत पटीने फळ मिळते. पण सख्यांनो, आपल्या महाराष्ट्रात आपण याला हक्काने आणि प्रेमाने म्हणतो तो धोंड्याचा महिना. आता विचार करा, धोंडा म्हणजे आपण व्यवहारात काय समजतो? रस्त्यावर पडलेला एखादा दगड. मुळीच नाही. आपल्या पूर्वजांनी या धोंडा का म्हटले असेल याला कधी विचार केलाय का? धोंडा या शब्दाचा मूळ अर्थ आहे मौल्यवान ठेवा की रत्न. ज्याप्रमाणे खाणीमध्ये अनेक दगडांमध्ये एखादे मौल्यवान रत्न दडलेले असते, तसेच आपल्या संसारात आपली मुलगी ज्याच्या हातात आपण सोपवली आहे तो जावई आपल्यासाठी एखाद्या रत्नासारखा असतो. तो आपल्या लेकीच्या आयुष्याचा आधार असतो, तिच्या सुखाचं रक्षण करता असतो. म्हणूनच जावयाला विष्णू स्वरूप मानून त्याची पूजा करण्याची आणि त्याला वाण देण्याची ही गोड परंपरा आपल्याकडे सुरू झाली. पण आजकाल आपण पाहतो की लोक फक्त दर्शनासाठी चांदीचे दिवे,
प्रदर्शनासाठी चांदीचे दिवे, सोन्याच्या अंगठ्या आणि महागड्या वस्तू देतात. मला सांगा, या विष्णूंच्या चरणाशी साक्षात लक्ष्मी वास करते. तो विष्णू स्वरूप जावई केवळ सोन्याच्या अंगठीने प्रसन्न होईल का? सोन्या चांदीचे दान तर आपण कधीही करू शकतो, पण या पुरुषोत्तम मासात अशा काही गुप्त आणि आध्यात्मिक वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने साक्षात लक्ष्मी माता तुमच्या जावयावर आणि पर्यायाने तुमच्या लेकीच्या घरावर प्रसन्न होते. तर आपण या धोंड्याच्या महिन्यामध्ये शास्त्रात सांगितले आहे की बाहेरचे सोने अंगावर चमकते, पण आतले सोने म्हणजे सद्गुण आणि आशीर्वाद घर उजळवतात. म्हणूनच केवळ धातूचे दान देऊन थांबू नका. अशी कोणती गुपित आहेत जी तुमच्या जावयाचे दुर्भाग्य दूर करून त्याला यशाचे शिखरावर नेऊन ठेवतील? लक्ष्मीला नक्की काय प्रिय आहे? चला तर मग आता आपण त्या 3 अत्यंत प्रभावी वस्तूबद्दल जाणून घेऊया, ज्या तुमच्या जावयासाठी खरोखर सोन्याहून मौल्यवान ठरणार आहेत. लक्ष देऊन ऐका, कारण यातले प्रत्येक शास्त्रोक्त कारण तुमच्या कुटुंबाचे नशीब बदलू शकते. चला तर मग सख्यांनो, आता आपण उलगडूया त्या पहिल्या वस्तूंचे रहस्य, जी तुमच्या जावयासाठी खरोखर भाग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे. अनेकदा आपण अधिक मासात जावयाला आहेर करतो, भरजरी कपडे देतो, सूटबुटाचे कापड देतो. पण मला सांगा, हे कपडे कितीही दिवस टिकतील? 2 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर ते जुने होतील. पण आज मी तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहे जी कधीच जुनी होणार नाही आणि जिची किंमत काळासोबत वाढतच जाते. ती वस्तू म्हणजे साक्षात भगवंतांचे शब्द. श्रीमद भगवद्गीता किंवा श्री विष्णू सहस्रनामाचे जे पुस्तक तुम्हाला वाटेल ते तर किती साधे आहे. पुस्तकापेक्षा एखादी सोन्याची वस्तू दिली तर जावई जास्त खुश होतील ना? पण इथे आपण चुकतोय. जेव्हा तुमच्या जावयाच्या हातात भगवद्गीता देता, तेव्हा तुम्ही त्यांना केवळ पुस्तक देत नाहीत, तर तुम्ही त्यांना आयुष्य जगण्याची कला भेट देत असता. आजच धावपळीच्या युगामध्ये, नोकरी व्यवसायाच्या ताणतणावामध्ये जेव्हा तुमचा जावई हतबल होईल, तेव्हा या गीतेतील एखादा श्लोक त्यांना योग्य मार्ग दाखवेल. शास्त्र सांगतं, ज्यांच्या बुद्धीवर साक्षात सरस्वती विराजमान असते त्यांना लक्ष्मी कधीच अंतर देत नाही. ज्या घरात दररोज विष्णू सहस्रनामांचा पाठ होतो किंवा जिथे गीतेचे वाचन होते, त्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते. तुमच्या जावयाच्या हातात जेव्हा तुम्ही हे पवित्र ग्रंथ सुपूर्द कराल, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील नकारात्मकता, संकटे आणि दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागेल. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याचे दागिने कपाटात राहतात. प्रसंगी ते चोरीलाही जाऊ शकतात किंवा त्यांची चीज होते, पण ते ज्ञानरूपी सोनं असं आहे जे तुमच्या जावयाच्या मनात आणि वागण्यात उतरलं तर तुमच्या लेकीचा संसार नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुण्यफळ पिढ्यानपिढ्या सोबत राहतं. 2026 मध्ये अधिक मास, धोंड्याचा महिना, अधिक मास, लेक जावयाला सोन्याहून मौल्यवान या 3 गोष्टी भेट देऊ म्हणून द्या. जावयाला वाण काय? म्हणूनच हा 2026च्या अधिक मासात कपड्यांच्या सोबतीला किंवा मिठाईच्या बॉक्सवर हे एक पवित्र पुस्तक नक्की ठेवा आणि त्यांना सांगा, हे पुस्तक नाही तर आमच्याकडून तुमच्यासाठी दिलेला आशीर्वाद ठेवा आहे. मग पहा, तुमच्या जावयाच्या डोळ्यात तुमच्याबद्दल आदर किती पटीने वाढतो ते. काय पटतंय ना तुम्हाला? जर पटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. आता वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे, जी तुमच्या जावयाच्या घरात सुख समृद्धीचा अक्षय कलश घेऊन येईल. पहिल्या वस्तूचे आपण जावयाच्या बुद्धीला आणि ज्ञानाला उजाळा दिला. आता
वळूया आपल्या दुसऱ्या वस्तूकडे, जी वस्तू तुमच्या जावयाच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा धबधबा आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. ही वस्तू म्हणजे तांब्याचे शुभ पात्र किंवा अक्षय कलश. तुम्ही म्हणाल, ताई, तांब्याचा का, चांदीचा किंवा स्टीलचा नको? तर सगळ्यांनो, यामागे खूप मोठे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे. तांब्या हा सूर्याचा धातू मानला जातो. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, त्याचप्रमाणे तांब्याचे दान केल्याने मनुष्याच्या कुंडलीतील सूर्य प्रबळ होतो. जेव्हा जावयाचा सूर्य बलवान होतो, तेव्हा समजतात की प्रतिष्ठा वाढते, नोकरी व्यवसायात त्यांना मान सन्मान मिळतो आणि प्रगतीचे सर्व बंद दरवाजे आपोआप उघडले जातात. पण नुसताच रिकामा तांब्या द्यायचा नाही. अधिक मासाचा खरा महिमा दडलेला आहे तो 33 या आकड्यात. तुम्ही जावयाला जे तांब्याचे पात्र द्याल, त्यामध्ये श्रद्धेने बनवलेले 33 अनारसे म्हणजेच आपले पारंपरिक धोंडे ठेवा. आता अनेकांना प्रश्न पडतो की 33 हा आकडा का? तर आपल्या शास्त्रात 33 कोटी देवांचा उल्लेख आहे. जेव्हा तुम्ही 33 अनारसे दान करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात 33 कोटी देवांना नैवेद्य अर्पण करत असता आणि त्याबद्दल ते सर्व देव आपल्या जावयाला आणि तुमच्या लेकीला भरभरून आशीर्वाद देतात. आता आपण पाहिल्या ह्या 2 गोष्टी. जेव्हा तुम्ही हे वाण द्यायला जाल, तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अभिमानाने सांगा, बाळा, हा केवळ पाण्याचा तांब्या नाही, तर तुमच्या आयुष्यात येणारी स्थिरता आणि समृद्धी आहे. ज्याप्रमाणे तांब्यातले पाणी शुद्ध राहते, तसेच तुमचे आयुष्य आणि आरोग्य सदैव निर्मळ राहो. तांब्याच्या पात्रात अनारसे देऊन त्यावर एक छोटीशी तांब्याची प्लेट आणि दिवा ठेवून जेव्हा तुम्ही जावयाचे औक्षण करता, तेव्हा तुमच्या जावयाला जो राजेशाही मान मिळतो, त्याने त्याचे मन तृप्त होते. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात जावई आनंदी आणि तृप्त असतो, त्या घराची लेकीला साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही हे करून पहा. तुमच्या जावयाच्या स्वभावात आणि त्यांच्या यशामध्ये तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल. पण आता खरी उत्सुकता आहे ती तिसऱ्या वस्तूची. ही तिसरी वस्तू अशी आहे, जिच्यासाठी 1 रुपयाचाही खर्च येत नाही, पण तिची किंमत जगातील सर्व सोन्यापेक्षा जास्त आहे. काय असेल ती वस्तू सांगते, पण त्याआधी अधिक मासात तुमच्या घरासाठी करायचे काही खास आणि प्रभावी उपाय जाणून घेणे खूपच गरजेचे आहे, जेणेकरून तुमचे घरही पैशाने आणि आनंदाने भरून जाईल. त्यासाठी आपल्याला हे नियम बघणे गरजेचे आहेत. त्यासाठी हे उपाय करा. 1. तुळशीची सेवा. रोज सायंकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात लक्ष्मी टिकते. दीपदान. शक्य असल्यास 33 दिवे दान करा किंवा नंदी सोडा. 3. गरिबांना अन्नदान. जावयाला जेवण घालतानाच एखाद्या गरजू व्यक्तीलाही जेवण घाला. त्याचे आशीर्वाद तुमच्या लेकीच्या संसाराला लागतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं वेळ आली आहे त्या तिसऱ्या आणि सर्वात मौल्यवान वस्तूची उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्ही जावयाला सोन्याची अंगठी दिली तर ती बोटात राहते, कपडे दिले तर ते अंगावर राहतात, पण मी ज्या वस्तूबद्दल बोलत आहे ती थेट तुमच्या जावयाच्या काळजात घर करते. ही वस्तू कोणती भौतिक वस्तू नाही, तर ते आहे सन्मान आणि कृतज्ञतेचं एक पत्र. हो, कदाचित तुम्हाला ऐकल्यावर हे थोडं वेगळं वाटेल, पण नीट विचार करा. ह्या कलियुगाच्या धावपळीत माणसाला सगळं काही मिळतं, पण मिळत नाही तो फक्त निखळ आदर आणि कौतुक. आपण नेहमी म्हणतो की जावई म्हणजे विष्णूचं रूप, पण आपण कधी त्यांना तसं मनापासून सांगितलं आहे का? या अधिक मासात जेव्हा तुम्ही त्यांना वाण द्याल, तेव्हा त्यांच्यासोबत एका सुंदर कागदावर किंवा कार्डवर तुमच्या मनातल्या भावना लिहून काढा. त्या पत्रात लिहा की, बाळा, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमच्या लेकीचा हात धरलात.
तिला सुखात ठेवलं याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. आमच्यासाठी तुम्ही केवळ जावई नाही तर मुलासारखे आहात. जेव्हा एखादी सासू किंवा सासरे आपल्या जावयाचे असे कौतुकास्पद शब्द लिहितात, जेव्हा मनापासून त्यांचे आभार मानतात, तेव्हा त्यांच्या जावयाला तो आनंद मिळतो, तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. हे पत्र वाचताना तुमच्या जावयाच्या डोळ्यात जे समाधान असेल ते तुमच्या लेकीच्या सुखी संसाराची पावती असेल. जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या सासरच्या लोकांकडून असा आदर आणि सन्मान मिळतो, तेव्हा तो आपल्या पत्नीसाठी आणि घरासाठी अधिक मास जबाबदारीने आणि प्रेमाने वागू लागतो. हे भावनिक वाण सोन्यापेक्षाही जड आहे, कारण सोन्याची किंमत बाजारात ठरते, पण प्रेमाची आणि शब्दांची किंमत अनमोल असते. हे पत्र जो जावई आयुष्यभर जपून ठेवेल, जेव्हा कधी त्याला आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंग येईल किंवा चिडचिड होईल, तेव्हा तुमचं हे प्रेमाचं अक्षर त्यांना पुन्हा उभं राहायला मदत करेल, ताकद म्हणून ते त्यांच्या सोबत राहील. अशा प्रकारे आपण हे अधिक मासाचे 3 वाण पाहिलेले आहेत. आणि जर तुम्हाला हे पटलं असेल आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.